अधिक महिन्यानिमित्त गुरूंना काय वाण द्यायचं याच्यावर परमपूज्याईंनी मार्गदर्शन केलंय. अशी आपल्याकडे रूढी परंपरा आहे, की काहीतरी छिद्र असलेली वस्तू द्यायची. म्हणजे जावयांना पण देतात. छिद्र असलेली म्हणजे बत्तासे, अनरसे अशा वस्तू दिल्या जातात. पण गुरु मात्र आपल्याकडे अशा कोणत्याही बाह्य गोष्टी मागत नसून परमपूज्य आई म्हणतायत, की तुमच्या मनात छिद्र पाडून मला वाण द्या. म्हणजे आपल्या अंगातले जे दुर्गुण आहेत किंवा मनातली जी घाण आहे ती स्वच्छ करून आणि त्यामध्ये सद्गुणांची भरती करून म्हणजे शुद्ध होऊन आपल्याला ते गुरूंना वाण द्यायचंय. म्हणजे शुद्ध होणं हेच गुरूंसाठी वाण आहे किंवा त्यांना आवडेल असं वागणं हे गुरूंसाठी वाण आहे. शुद्ध मनाचे करुणी पात्र, सद्भक्ती दुग्ध सद्भाव साखर, सुबुद्धी वेल दोडे सुप्रेम केशर, वैराग्याग्नीवर आटविले मंद. असा नैवेद्य किंवा वाण आपल्याला गुरूंना द्यायचं आहे.